क्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण झाली ट्रोल. पती सौरभ आला सडेतोड उत्तर द्यायला. जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले हे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. मालिकेत या दोघांनी अंतरा व मल्हार ही पात्र साकारली होती. जवळपास 2 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी अंतरा मल्हारची ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन सुद्धा एकत्र आली. 2024च्या मार्च महिन्यात योगिता व सौरभ या दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता. यानंतर अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा सहभागी झाली. योगिता शो मध्ये असताना सौरभ तिला कायम खंबीरपणे साथ देताना दिसला. लग्नानंतरचे प्रत्येक सण सौरभ योगिताने अगदी आपुलकीने साजरे केले. योगिताला नाताळ सण आवडत असल्याने नुकतीच सौरभने लाडक्या बायकोसाठी संपूर्ण घरात सजावट केली होती. ही सजावट पाहून भारावून गेल्याचा व्हिडिओ योगिताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सौरभने घरात केलेल्या सुंदर अशा क्रिसमस डेकोरेशनचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मात्र या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी क्रिसमस साजरा केला म्हणून अभिनेत्रीला ट्रोल केलं. या नेटकऱ्यांना सौरभने खडे बोल आता उत्तर दिलं आहे. एका युजरने योगिताच्या व्हिडिओवर असं लिहिलं, हे आहेत आपले मराठी कलाकार, यांच्याकडून शिका व इंग्रजी उत्सव साजरे करतात, अशी कमेंट केली होती. यावर सौरभ उत्तर देत म्हणाला, मराठी भाषेचा संस्कृतीचा प्रचार करणे प्रसार करणे हे जे काही तुम्ही बोलताय ते सगळं आम्ही नक्की करू किंवा आम्ही करतोच. तुम्ही आमच्या दिवाळीच्या गणपतीच्या पोस्ट पाहिल्यात तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल. आणि तुम्ही संस्कृती आणि मराठी भाषेबद्दल बोलताय, स्वतः मात्र कमेंट इंग्रजीमध्येच करताय. याचा अर्थ तुम्ही मराठीचा प्रसार करत नाही आहात, बरोबर. दुसऱ्या एका युजरने अभिनेत्रीच्या व्हिडिओवर लाज तर आधीच सोडलेली आहे, अजून काय अपेक्षा, शेम असं म्हटलं आहे. यावर सौरभ म्हणाला, तुमचे व्हिडिओ पाहिले आणि ते पाहून असं वाटतंय खरी लाज तुम्ही सोडली. एकदा नक्की बघा तुमचे व्हिडिओ कसे वाटतात. त्याशिवाय अभिनेत्याने आणखी एका युजरला आम्ही पाडव्याचे फोटो व्हिडिओ शेअर केले ते सुद्धा बघा असं उत्तर कॉमेंट्समध्ये दिलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल व्हायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा.